ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बस सेवेचा प्रश्न मार्गी लागला असून राज्य परिवहन महामंडळाने सोनशेलू मार्गावरील बस सेवा नव्या फेऱ्यांसह पुन्हा सुरू केली आहे। तसेच अजन विहिरे, वरझरी व साहूर मार्गावरील बसही शाळा महाविद्यालयांच्या वेळेनुसार नियमित चालवण्यात येणार आहेत। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी तात्काळ कार्यवाही केली। या निर्णयामुळे सोनशेलू, मेथी, वरझरी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी व खोकराळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केलं आहे। बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी विविध मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रत्येक वेळेस उशीर होत होता आणि जायला पण उशीर होत होता, म्हणून एक सेपरेट गाडी सोनशेलू, विक्रम, दोंडाईच्या या पद्धतीने गाडी चालू व्हावी अशी त्यांची ज्या गावकऱ्यांची जी मागणी होती, ती मागणी त्यावेळेस गावकरी, सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक, गट हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि स्वतःरक विद्यार्थी संस्थेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांची मागणी होती की मुलांना यायला खूप त्रास होतो आणि तो त्रास कमी होण्यासाठी आगार प्रमुखांना एक निवेदन द्या। आम्ही परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टी दोंडाच्या शहराच्या वतीने जिल्ह्याचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे प्रवीण महाजन असतील, दोंडाच्या नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, सर्व सभापती आणि दोंडाच्या शहराच्या वतीने आम्ही आगार प्रमुखांकडे मागणी केली आणि ती मागणी आगार प्रमुखांनी लवकरात लवकर मान्य केली आणि मुलांना जे शिक्षणापासून वंचित होत होते त्यांना त्यांचे शिक्षणापासून वंचित होऊ नये म्हणून ती मागणी मान्य केली। त्याबद्दल आम्ही आगार प्रमुखांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी दोंडाईच्या विक्रम सोनशेलू गाडी नियमितपणे रेग्युलर चालू राहील आणि माझे लहान मुलांना, लहान बच्चे शाळेत म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये